तो सरे चित्तने सरे तो चिंतने सरे तो धन्य चिंतने सरे तो चिंतने सरे तो चिंतने सरे तो संसार सिंधु नहीं हरिदासा सकल हरि संसार सिंधु हरि हरिदास गर्भवास
चिंतने सदे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाची संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेलती ते जनवन ऐसे कृपेच्या सागरे जनवन ऐसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेलती ते तुका म्हणे देवा भक्ताची बंधन तुका म्हणे देवा भक्ताची बंधन दाखविले भिन्न परीक संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेलती ते पांडुरंगा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण केशवंदु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंगवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणना ऐसे दे प्रेम काही काळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजनेत्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि समचरण सरोजं सान्द्रलीलाम्बुधावं जगलनिहितपाणि मण्डनं मण्डना तरुण तुलसीमाला कंदरं कण्डनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि चिंतने सरे तू धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाची संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेलती अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री क्षेत्र रामलिंग या ठिकाणी प्रत्येक मासाची शिवरात्री असेल त्याकरता कार्यक्रम घडत असतो, एक दिवसाचा कार्यक्रम घडतो. आता या वर्षी हा अधिक महिना अधिकस्य अधिकम फलम शास्त्रानं चिंतन ते सगळे काळ सारखे नसतात. काही अशुभ काळ आहेत आणि काही शुभ काळ. दोन प्रकारे काळ माणसाला घडवतो, याच्या उलट माणूस काळाला घडवतो. अशी दोन्ही उलटे सुलटे प्रकार आहेत. तेव्हा पवित्र अधिक मासातील हे शिवरात्री या निमित्ताने या ठिकाणी आजचं चिंतन याचे यजमान रामभाऊ लोखंडे नारायण आणि हरिभक्ती परायण जगन्नाथराव पाचरणे
परिवार यांच्या माध्यमातून आजची सेवा आयोजित आहे. वेळेप्रमाणे आपण चिंतन करण्याकरता उपस्थित झाला. उपस्थित भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मदन वादक, विलेकरी बाबा, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. आपण एका ऐतिहासिक क्षेत्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये भगवान परमात्मा जे समष्टी अवतार धारण करतात. व्यष्टी अवतार आणि समष्टी अवतार. व्यष्टी म्हणजे एकट्या पुरता आणि समष्टी म्हणजे जगापुरता. कल्पना करा, माझी साधना परिपक्व झाली आणि प्रत्यक्षात परमात्मा माझ्या पुढे प्रगट झाली. माझ्या पुरतेच, याला म्हणतात व्यष्टी. आणि समष्टी अवतार सर्व जगाकरता अवतार असतो. मत्स्य कूर्म, वराह, नरसिंह, त्याचप्रमाणे वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार, कलंकी अवतार. हे समष्टी अवतार आहेत. संपूर्ण जगाकरता भगवान परमात्मा जे अवतीर्ण होतात त्याला समष्टी अवतार म्हणतात. याच्यामध्ये भगवान तीन पद्धतीने, तीन गुणातून प्रगट होतात. ब्रह्मदेव रजगुणाचा प्रभाव, भगवान विष्णू परमात्मा सत्वगुण आधी, आणि भगवान शंकर हे तमोगुण आधी. असं शास्त्राने नामबारा म्हणतात. गुणे देवा तळी लावली. या तीन गुणाने देवामध्ये सुद्धा तीन प्रकार केले, मात्र शक्ती एकच आहे, भिन्नता नाही. कारण नाव वेगळे, आकार वेगळे, कार्य वेगळे, पण वस्तू मात्र एकच आहे. गंमत सांगत असतो. जानेवारी 20 तारीख आणि एक पाहुणा पाहुण्याच्या घरी गेला. शक्यतो शहाण्या पाहुण्याने किंवा मित्राने दुपारच्या वेळेला आपल्या पाहुण्याच्या किंवा मित्राच्या घरी जाऊ नये, कारण सत्कार करण्याची काहीतरी अडचण पडत असते. तर पाहुणा गेला. घर लहान होतं. बैठक आणि स्वयंपाकघर इकडचं तिकडं, तिकडचं इकडं ऐकत होतं. घर माता गेला. आपल्या पत्नीला सांगितलं, बघ आवडते पाहुणे, दुधात भरपूर साखर टाक. आणि नाना कीर्तनात चहा शब्द सुद्धा वापरते. कारण चहा निषिद्ध पेय. कोणाला का विचारायचं असेल कीर्तन संपल्यानंतर मला विचार, सांगेन मी. आपलं दुधात भरपूर साखर टाक. पत्नीने सांगितलं, मालक साखर संपली घरातली. शेजारी पाजारी शेतावर गेले. दुपारची दुकान बंद आहे, काय टाकू? घर मालकाने सांगितलं, अगं तो बैल टाक ना. बैल तर वाढून खाल्ला. कुत्र टाक. कुत्र बेबीला खाल्लं. मांजर टाक. हा मांजर आहे. मांजर टाकली दुधात. दूध घेऊन आल्यानंतर आलेला पाहुणा वारकरी तो विचार करत होता, हे घर माणसाचं आहे की राक्षसाचं आहे? ज्याचा मुलगा बैल खातो, ज्याची मुलगी कुत्र खाते, हे घर माणसाचं काय राक्षसाचं आहे? घेईस तो तू. घर मालकाच्या लक्षात आलं, आपलं इकडलं ऐकलंय म्हणून घेईना. सांगितलं, पाहुणे असं आहे, आज 20 जानेवारी, 14 जानेवारी महिलांचा संक्रांतीचा सण असतो. आणि महिला संक्रांतीच्या सणादिवशी वाण लुटतात म्हणजे देतात. कोणी चमचे, कोणी फण्या, कोणी कंगवी, कोणी डबे. आमच्या गावात यावर्षी साखरेचे पदार्थ लुटले. बैल होता तो साखरेचा, बाळून खाल्लं. कुत्र होत ते साखरेचं, ते बेबीनं खाल्लं. मांजर होते साखरेची, ती दुधात टाकून आता द्या. बैल, मांजर, कुत्रा नाव भिन्न आहेत, आकार भिन्न आहेत, सगळ्यात एकच साखर आहे. तसं परमात्म्याची रूप अनेक आहेत, पण परमात्मा एकच आहे. कार्य पद्धतीप्रमाणे भगवान परमात्मा रूप बदलतात. आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. एकाने कुत्रा पाळला होता. कुत्रा फार आवडता कुत्रा, आणि त्याच्या मनात आलं कुत्र्याचीच परीक्षा घेऊ. नेहमी मालकाचा विशिष्ट वेशातला सहवास.
मालकाला असं वाटलं की वेश बदलल्यानंतर कुत्रा आपल्याला ओळखतो का बघू. मालकाने फेटा बांधला पांढरा आणि अचानक कुत्र्याच्या पुढे गेला. कुत्र गोंडा घोळायला लागला. कुत्र्याच्या लक्षात आलं फक्त फेटा बांधलाय आपला माणूसच आहे, आपलाच मालक आहे. अरे पांढरा भेटल्यानंतर मला ओळखलं. पिवळा बांधला, हिरवा बांधला, तांबडा बांधला, फेटे बरेच बदलले, टोप्या बदलल्या, पण ते कुत्र मात्र मालकाला एकच. कुत्र लक्षात घ्यायचं की मालकाने फक्त वेश बदललाय, आपला मालक तोच आहे. मामा म्हणायचे कुत्र जर बदललेलं वेश ओळखलं आपण माणूस आहेत महाराज. विठ्ठल इतिहास मी असा ऐकलाय की प्रभुरामचंद्र वनवासात असताना भगवान प्रभुरामचंद्राने लिंग स्थापना केली आणि म्हणून रामलिंग असं नाव. आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रामलिंग आहे, डोंगर आहे, वाघ फिरतात, तिथे एक रामलिंग आहे. भगवान प्रभुरामचंद्राने बाण मारला, सीता मातेला तहान लागली होती आणि आजवरी उन्हाळ्यात सुद्धा ते पाणी आटत नाही. खूप एकांताचा ठिकाण आहे, तपश्चर्या करण्याकरता खूप चांगलं. पद्धतीप्रमाणे रामेश्वर भगवान प्रभुरामचंद्रांनी स्थापन केलेले आहे. आता प्रकार असा आहे, आपल्या भगवान शंकराने 80,000 वर्ष तप केलं आणि ती तपाची शक्ती प्राप्त झाली. अर्थात त्या तपामुळे प्राप्त झालेली शक्ती जग जाळत सुटली आणि मग देवाने विनंती केल्यानंतर भगवंताने आपलं तप शक्ती 12 ठिकाणी वाटली. त्याला 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये भगवान घृष्णेश्वराचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची जलधारा पूर्वीकडे, आपल्या रामलिंगाची जलधारा सुद्धा पूर्वीकडे. आता आपल्या लक्षात आलं किंवा न आलं हा वेगळा आहे. तेव्हा कोणती गोष्ट पाहत असताना बारकाव्याने पाहावी लागते. उघडं वर्षावर पाहिलं तर काही मधलं कळत नसतं. आपल्याला कल्पना एक दृष्टांत आहे. पेशव्याच्या काळामध्ये नानासाहेब फडणवीस हे आदेश आणले होते. का? युद्ध कसं करावं तासना तास व्याख्यान द्यायचे, पण स्वतः मात्र युद्धभूमीवर गेल्यावर धैर्य नसल्यामुळे हातातले तलवार कधी गळून पडली कळत नव्हतं, पण त्यांना आदेश आले म्हणायचे. एक माणूस नानासाहेबांच्याकडे आला. पिशवीतनं नानासाहेब पूजेला बसलेले होते. पिशवीतनं एक हिरा काढला आणि पुढे ठेवला. नानासाहेब खूप फिरलो, पण ह्या हिऱ्याची काही किंमत होईना. तुम्ही बुद्धिवान आहात, मला कळालं. त्या हिऱ्याची किंमत काय आहे ते आपण सांगा. असं बोलणं चालतंय ना, चालतंय इतक्यामध्ये एक माशी हिऱ्यावर येऊन बसली. नानासाहेबांनी सांगितलं सांगतो किंमत. माझी पूजा होईपर्यंत या पाण्याने भरलेल्या फुलपात्रामध्ये तुमचा हिरा बुडवून ठेवा, नंतर सांगतो. म्हणजे तुमची पूजा किती वेळ आहे? कमीत कमी 2 तास. खऱ्या अर्थाने तो हिरा नसता, खडे साखरेला पालू पाडले होते आणि त्याला हिरा म्हणून फसवण्याकरता तो आला होता. नानासाहेबांनी एक माशीवर बसल्यावर ओळखलं की हा खरा हिरा नाही. अशी बालकाव्याची बुद्धी लागते. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून गोंधळ जरी माश्या बसल्या असतात ते कळालं नसतं. तसं परमार्थाच्या मध्ये दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शनी. परमार्थ हा सूक्ष्म बुद्धिवंताचा आहे, ढोबळ मनाचा नाही. त्याच्याकरता या जगाच्या बाबतीमध्ये कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार स्वयमीदृशः. मुळात मी कोण आहे मी हा कोण करावा विचार. मनेचा
नामोबाळांचा आनंद मी कवनाची मज सांगा कोणी वराड आलिया वराडने मी कोण आहे कथमिदम जातम हे कसं निर्माण झालं कोवय करतास विद्यते या जगाचा कोण करताय महत्वाची गोष्ट आहे कारणवादी माणसं जगाचा करता शोधतात आणि जे कारणवादी नाही निसर्गवादी आहेत हे आपोआपच बदल म्हणतात असं म्हणतात त्या समजायचं त्यांच्या बुद्धीचे दिवाळ निघाले कोणती गोष्ट तयार होत असताना करता असल्याशिवाय होईल हा मंडप आहे मंडपाचा कोणीतरी करता असेल मंदिर सुंदर आहे आपल्या गावचं या मंदिराचं बनवणारे कोणीतरी असतील देणगीदार कोणी असतील कारण असतंच ना पण बहुतांश माणसं काही वेळा कारणाला विसरतात एक गरीब कुटुंब होत आणि मालकीची जागा नव्हती कुठंतरी उघड्या वागड्या जागेमध्ये राहायचं बोटभर जमीन नव्हती मोडकी तोडकी सायकल नव्हती वेळेला खायला मिळत नव्हतं असं गरीब कुटुंब बघता बघता तो घर मालक वैकुंठवासी झाला मुलगा कर्तव्याला आला असं असतंय भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जात आपैसे घडले व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित आपल्या देशात सयाजीराव गायकवाड राजे होऊन गेले राजवंशात जन्माला आले नाही किंवा युद्ध करून राज्य मिळवलं नाही गुरु दाखवत होते गुरु कधी बदलले थाप कमी टाक गुरु दाखवत होते गुरु लक्षणं पाहिली त्यांची गाडीत बसवलं आणि काही दिवसानंतर गाडीवर बसवलं एक गुराखी बडोद्याचा राजा होतो का होतो महाराज मागचं संचित आहे हा खुलासा सांगायला करता आपल्याला वेळ कमी आहे सांगण्याचा माझा मुद्दा असा कोण करता असेल देते कोण करता येत सामान्य अज्ञानी माणसं पहिलं तर कर्त्याला विसरतातच गंमत सांगतो आता सांगत होतो खूप दारिद्र्य त्या माणसाचं आणि तो गेला आणि त्याचा मुलगा कर्तबगारीला आला त्याने आपल्या भाग्याच्या निमित्तावर आणि प्रयत्नाच्या निमित्तावर श्रीमंती मिळत चालली चांगला बंगला बांधला 50 एकर जमीन खरेदी केली 5-7 गाड्या मंगल्याच्या भोवती होत्या नोकर चाकर दासी संपत्ती त्या मुलाला मिळाली योगायोगाने पाहुणा त्याचा जवळचा पाहुणा त्याच्या भेटीला आला होता आणि आलेल्या पाहुण्याला बरोबर घेऊन तो दाखवत होता आपली संपत्ती बघा हा बंगला आमच्या बापाच्या वेळेला काही नव्हतं पण बंगला माझ्यापासून ही जमीन 50 एकर जमीन झाली आहे बापाच्या वेळेला 1 गुंठा सुद्धा नव्हता पण 50 एकर जमीन माझ्यापासून हे वाहन बापाच्या काळात मोडकी सायकल नव्हती पण हे 5-6 मोठी वाहनं माझ्यापासून सगळं दाखवायचं शेवटी म्हणायचं माझ्यापासून ऐकणारा वैतागला त्याने शेवटी एका वाक्यात सांगितलं बाबा हे जरी तुझ्यापासून पण तू मात्र तुझ्या बापापासूनच कारणाला विसरत नाही बाळा तर सगळ्याचा मुद्दा उपादानांची मस्ती विचार भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये तो करता आहे जे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले एकी स्वर्गात धरेली सत्ता मात्रे आपुलिया त्या परमात्म्याकडे आपला संबंध कोणता आहे संबंध आपला स्वरूप संबंध आहे जीवो ब्रह्मैव नापरा तुका म्हणे कैसे किव कोठे जीव निराळ आपण परमात्मा रूप आहोत पण मात्र थोडा अडचणीचा भाग असा आला की आपण विसरलो आणि विसरल्याचा परिणाम विसरली तया थोर झाले
परमात्म्याला जर विसरतात त्यांना पुन्हा जन्मावं लागतं मरावं लागतं, जन्मावं लागतं मरावं लागतं, खंडन होत नाही. जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, खंडन की मावावे नजरा शुद्धी, सर्व दुःखम दुःखम. त्या बौद्ध धर्मामध्ये 4 तत्व, त्याच्यामध्ये एक तत्व आहे सगळं दुःख दुःख म्हणतं. आपल्या संप्रदायात संतांनी सुद्धा सांगितलं दुःख बांधवडी आहे या संसारात, सुखाचा विचार नाही कुठे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगेल आपल्याला पटेल, संसारात आपल्याला जे सुख होतं ते दुःखामुळे होतं, नाही पटणार. जे सुख होतं ते कशामुळे होतं? दुःखामुळे होतं. उदाहरणार्थ, खूप चांगलं पकवानाचं ताट आहे आणि अजिबात भूक नाही अशा माणसाचे कोणी ठेवा, होईल का पकवानाचं सुख? नको म्हणेल मला भूक नाही. पकवानाचं सुख होण्याकरता भुकेचं दुःख सहन करावं लागलं आणि मग पकवानाचं सुख. पाण्याचं सुख होण्याकरता तहानेचं दुःख भोगावं लागलं, सावलीचं सुख होण्याकरता उन्हाचं दुःख भोगावं लागलं. आपण कुठलाही बारका विचार करा, संसारात जे सुख होत असतं ते दुःखाच्या नंतर होत असतं. शंकराचार्य सांगतात सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. अनेक काल्पनिक प्रसंग सांगत असतो. कल्पना करा, 2 शेजारी शेजारी घर आहेत आणि दोन्ही घरी एका दिवशी एका वेळा मुलं जन्माला, 2 मुलं जन्मली, पण 2 घराची पद्धत भिन्न होती. एका घरी मुलगा जो जन्मला तो 14व्या क्रमांकाचा, म्हणजे अगोदर 13 झाले होते आणि 14वा मुलगा जन्मला. आणि शेजारच्या घरी जो मुलगा जन्मला त्याच्या आई बापाचं लग्न होऊन 14 वर्ष झाले होते. खूप नवस साहस केले आणि नंबर लागला, मुलगा झाला. माझा प्रश्न आहे, पिढे कोण वाटेल? 14व्या मुलाचा बाप पिढे वाटेल का 14 वर्षानंतर झालेला बाप पिढे वाटेल? 14 वर्षानंतर झालेला बाप पिढे वाटेल. 14व्या मुलाचा बाप पेढे वाटणार नाही. तो म्हणेल मला पेढे वाटण्याची गरज नाही, माझा वेळ मांडवाला गेलाय, मांडव मोडायला लागलाय, कशाला पेढे वाट. सांगण्याचा मुद्दा सिद्धांत आहे, प्रपंचात सगळी जी सुख आहे ती दुःखातूनच होत आणि त्याच्यात सामान्य जीवाला दुःखाचा अजिबात स्पर्श नको. बदलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, अप्रार्थिताही दुःख पावे ते नसून बरी स्वतंत्रता. दुःख प्राप्त होतं, त्याच्यातून बाजूला जाण्याकरता अनेक प्रयत्न करावे लागतात. त्याच्यात महत्वाची गोष्ट काय मिळवायचंय आणि कशाने मिळवायचंय, 2 गोष्टी फार महत्वाच्या. सामान्य माणसाला काय मिळवायचं कळत नाही. प्रपंचामध्ये घर आहे, दार आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, मुलं आहेत, बाळ आहेत, नातवंड आहेत, हे चालत राहतं. पण असं काही एक मिळवायचं आहे की ती एक मिळाल्यानंतर जगातलं सगळं मिळतं, असं एक मिळवायचं. तेरे झाले अवघी प्रपंचात साधन बदलत राहतं. मला मुलगा झालाय, 5 वर्षाचा झालाय, त्याला आता ग्रॅज्युएट करायचं,
शाळेत जाऊन साधन आणि ग्रॅज्युएट होणं साध्य. झाला ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन साधन, नोकरी साधन. मिळाली नोकरी, कीर्तनात नोकऱ्या लवकर मिळतात. मिळाली नोकरी, नोकरी साधन आणि 2 हाताचे 4 हात होणं झाले. 2 हाताचे 4 हात. संतती होणं साध्य. अहो रात्र जाईल हे संपत, कारण ते अपुरे ना. परमार्थामध्ये मात्र एक मिळवल्यानंतर जगातलं सगळं मिळलं. आणि प्रसंग सांगत असतो, एक राजा थोडा कडक होता, तुरुंगवासाचाच होता. एके दिवशी त्याची पत्नी सेवा करताना थोडी चुकली. चुकवत असते कोणाकडे नाही. आणि चुकल्यावर एवढा तो रागावला की रागावून सांगितलं, जा तुझा कायमचा त्याग केला मी, आता माझ्याकडे जायचं नाही, तू तुझ्या बाहेर निघून जायचं. वाईट वाटायला. अनाश्रयान शोभनते पंडिता वनिता लता. 3 गोष्टीला आश्रय लागतो. काय करावं? प्रधानजीकडे गेल्या गाडीसह. प्रधानजी, मालकाने माझा कायमचा त्याग केला, काय करू आता? प्रधानजी हुशार होते, सांगितलं, एक काम करा, परत जा, नमस्कार करा आणि त्यांना म्हणा मला 2 वर द्या. एका वरानं माझ्या हातचं दूध प्यायचं आणि दुसरा वर तुमच्या राज्यातली एक गोष्ट मला घेऊन जायची परवानगी. दिला. राजा वाटलं कायमचा त्याग केला, काय बिघडलं 2 वर द्यायला. राणी साहेब पुन्हा गेला पण प्रधानाकडे. 2 वर मिळाले, आता पुढे काय करू सांगा? आता एक काम करा, वैद्याकडे जा आणि असा औषध आणा की जे दुधात टाकल्यानंतर पिल्यावर माणसाला 48 तास जग करणार नाही. भुंगी असं औषध आणलं. औषध दुधात टाकून ते प्यायला दिलं. पिल्याबरोबर राजा जगाच्या बाहेर गुंगीत आला. आता काय करू? आता एक काम करा, पालखी आणा, राजाला पालखीत झोपवा आणि तुमच्या माहेरी घेऊन जा. राणीने माहेरी राजाला घेऊन गेली. 48 तासानंतर राजा शुद्धीवर आला. पुढे राणी पाहिल्यावर रागावला, तुझा मी कायमचा त्याग केला, अजून तू माझ्या पुढे कसे काय? राणीने सांगितलं, मालक मी तुमच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या पुढे. कसं काय? बघा, हा महाल माझ्या बापाचा महाल आहे का तुमचा ते तरी बघा. राजाने पाहिल्यानंतर लक्षात आलं, आपल्या सासऱ्याचा महाल आहे. मला कोणी आणलं? म्हणे मी. काय आणलं? दुसरा वर होता, तुमच्या राज्यातली एक वस्तू घेऊन जाण्याची परवानगी तुम्ही दिली होती, पण तुमच्या राज्यात मला दुसरं काही नको, फक्त तुम्ही हवे. वश झाला राजा मग प्रसन्न झाला, सगळं राज्य प्रसन्न होत. एक भगवान परमात्मा प्रसन्न झाले, सगळं जग प्रसन्न होते. देव सखा झाली, जग अवघे कृपा करी. हे परमात्म्याला प्रसन्न केलं पाहिजे. हे साध्य आहे. आणि साधन काय आहे? काही वेळेला आपल्याला साध्य जरी कळलं तर साधन कळावं लागतं. साध्य आणि साधन दोन्ही कळावं. आणि का कळत नाही आपल्याला? साधारणपणे आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत. एक अज्ञान, दुसरा अश्रद्धा आणि तिसरा आळस. हे 3 शत्रू आहेत आपले. पहिला आहे अज्ञान. काय मिळवायचं आणि कशाने मिळवायचं हे न कळणं, त्याचं नाव आहे अज्ञान. दुसरं अश्रद्धा.
हे अज्ञान घालवण्याकरता वेद शास्त्र आणि संत यांची संगती झाल्यानंतर अज्ञान जातं. पण नुसतं परोक्ष ज्ञानाने भागत नाही महाराज, ते आत भिनलं पाहिजे. बरेच माणसं आहे 2-2 तास फिलॉसॉफीवर बोलतात, पण एकादशीला कांद्याची भजी खातात. कळालंय का पटलंय? कळालंय, पटलेलं नाही. कळालं, पटलं. पण काही माणसं अशी असतात, आळशी असतात. चला हो, आषाढी वारी आली, हा पेरणीचे दिवस आहे, बघू कार्तिक वारी. कार्तिक आली, खळ्याचे दिवस आहेत, बघू शेती वारी. चला अहो मेहनतीचे दिवस आहेत, बघू 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 म्हणतात. पंढरपूरला जात नाही, वैकुंठाला जातो. आळस. 3 गोष्टी प्रतिबंधित आहे. तर पहिल्यांदा अज्ञान जावं लागत असतं. साध्य मिळवायचं ठरलंय, पण कशाला मिळवायचं? जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या छेवावर सांगतात, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकल सकल मंगल हरि हरि दासा संसार से हरि हरि दासा संसार से हरि हरि दासा संसार से हरि हरि दासा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाची काळाच करून परमार्थामध्ये काय वेळा देश सुद्धा अनुकूल पाहिजे, काळ अनुकूल पाहिजे, व्यक्ती अनुकूल पाहिजे आणि अवस्था अनुकूल पाहिजे. 4 गोष्टी अनुकूल पाहिजे. देशात फरक आहे महाराज. सामान्य माणसं म्हणतात काय सोकड मातीन दगड सगळे सारखेच आहेत ना, सारखे नाही. प्रत्येकाची स्पंदन भिन्न भिन्न. रामायणातला प्रसंग, भगवान परमचंद्र भगवती सीता माता लक्ष्मणजी वनवासात चालले होते. जाता जाता भगवान परमचंद्रांची बुद्धी बदलली. मनात आलं वनवास मला, सीता माझी अर्धांगी आहे, सुखदुःखामध्ये सहभागी होणं तिचं कर्तव्य म्हणते आले. पण लक्ष्मणाने काय यावं, नक्की आमचा कुठेतरी घात करण्याकरता लक्ष्मण आले.
सीतामातेच्या मनात एक बदल झाला. मी प्रभूशी अर्धांगी आहे, माझं कर्तव्य आहे, पण आमचा कुठेतरी घात करण्याकरता लक्ष्मण आले, त्यांना काय वनवास आहे का? लक्ष्मणाची बुद्धी बदलली. आपण का आलो यांच्याबरोबर? 14 वर्ष उपोषण करायचंय, रात्रंदिवस धनुष्यबाण घेऊन यांच्या पुढे रक्षण करायचंय, झोपी जायचं नाही. लक्ष्मणजी पाठ टाकून 14 वर्ष झोपले नाहीत वनवासात. का? कारण आहे त्याचं. आईच्या दर्शनाला गेले, सुमित्रा मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा स्वप्नात सुद्धा रामाविषयी विकल्प मनात आणू नको. तेव्हा लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली, आई स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर. 14 वर्ष झोपणारच नाही. एक शंका नाराज, माणसाला झोप नाही मिळालं की मेंदू बिघडतो, मग 14 वर्ष कसं शक्य आहे? त्याचं एक कारण असं शास्त्रामध्ये, एक लक्ष्मण आसन आहे. 2 मिनिटं ते आसन का केलं की 24 तासाची ऊर्जा मिळते, त्याच्यामुळे लक्ष्मण आसन. तेव्हा त्यांची बुद्धी बदलली. काय मला बिघडलं होतं, माझं काय अडलं होतं? विनाकारण आलो मी वनवासात, चालणं चालू होतं. विश्रांती करता लक्ष्मणजी भगवान प्रभू रामचंद्र थांबले. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा माफ कर, माझ्या मनात तुझ्याविषयी विकल्प आला. सीता माता म्हणतात, माफ करा, माझ्या मनात तुमच्या बाबतीत विकल्प आला होता. लक्ष्मणजी म्हणतात, तुम्ही दोघेही मला माफ करा, माझ्या मनात विकल्प आला होता. शेवटी लक्ष्मण विचारतात, भगवान आपल्या तिघाची मन का बदलली? भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा ज्या जागेत मन बदलली ती जागा पूर्वीच्या काळात सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाच्या वधाची भूमी आहे, आणि म्हणून मन बदल. आपल्याकडे नवीन घर बांधल्यानंतर वास्तुशांती का करतात? वेळेनेच मानव भारतीय, काही जागेत दोष असतात, आणि त्या वास्तूमध्ये वापरलेली लाकडं कल्पना करा. चौकट वापरली एखाद्या लिंबाच्या झाडाची, आणि ज्या झाडाची चौकट बनवली त्या झाडाला एखाद्याने पूर्वीच्या काळात आत्महत्या, फाशी घेऊन केली असेल, तो गदात्मा सूक्ष्म रूपात त्या लाकडात राहतो, आश्रयाने राहतो, त्रास देतो. त्याच्याकरता वास्तुशांती करावं. ते मी एवढ्या करता बोलतो, सगळ्या जागा सारख्या नाही. 6व्या अध्यायात भगवान म्हणतात, सुशोदेशी प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छ्योतम नातिनीशम शैलाजिन कुशोत्तरम. पवित्र देश पाहिजे. साधना करण्याकरता पहिले पवित्र देश पाहिजे. दुसरा प्रकार आहे, काळ अनुकूल पाहिजे. आपल्या पंचांगामध्ये भद्रा, व्यतिपात, घातवार, अशुभ काळ, गुरुपुष्यामृत योग, गबाड, अनुकूल काळ. त्यात 3.5 मुहूर्त अनुकूल आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, वैशाख शुद्ध तृतीया, आश्विन शुद्ध दशमी आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्धा. 3.5 मुहूर्त आहेत आपल्या. त्या दिवशी काळ पवित्र असतो. काळ माणसाला घडवतो आणि उलट माणूस काळाला घडवतो. काळ माणसाला कसा घडवतो एक दृष्टांत सांगतो आपल्याला. महाभारत काळात अजून द्वापार युगाचा अंत संपला नव्हता. अशा वेळात भगवान कृष्ण परमात्म्याने कौरवांचा निपात केला आणि धर्मराजाला हस्तिनापूरच्या तख्तवर आरूढित केले. प्रकार असा झाला, हस्तिनापूरमध्ये एका माणसाने काही अडचणी करता आपल्या मालकीची जागा विकली आणि एकाला घर बांधायचं होतं म्हणून त्याने विकत घेतली. प्रकार असा झाला, पाया खोदत असताना सोन्याची हंडी लागली. जागा घेणारा विचार करतो, आपण जागा घेतलीये, पुढे सोन्याचे हांडे घेतले, सोन्याचे हांडे घेतले, ज्याच्याकडून जागा विकत घेतली त्याच्या घरी नेली. ही हंडी तुमची आहे, तुम्ही घ्या. जागा विकणारा म्हणतो, अरे बाबा या हंड्यावर माझा हक्क नाही. कारण दृष्टी करत असताना एक शब्द असतो, तदंत भूत वस्तूसह शब्द असतो. त्या जागेत एका वस्तू त्याच्या सह मी विकले तुला, माझा नाही हक्क.
दोघे हंडे घेऊन धर्मराजाकडे आले. धर्मराजाने सांगितलं ज्या धनाला वारस नाही ते धन राजकोषामध्ये जमा करायचं असतं. करा जमा केलं. जागा घर बांधकाम करणारा बांधकाम करता करता त्याला पैसे कमी पडायला लागले. एक म्हण आहे, लग्न बघावं करून आणि घर बघावं बांधून कमी पडायला पैसे. त्याच्या लक्षात आलं अरे 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 सोन्याचे अंडे सापडले होते, ते जर ठेवले असते तर अडचण आली नसती. काय करावं, आपल्याला दुर्बुद्धी सुचली. आपण नाही म्हणलो चला धर्मराजाने राजकोषामध्ये ठेवले आहेत आपण मागून घेऊ. आणि दुसऱ्या बाजूने जागा विकणाऱ्या त्याचं मन बदललं. प्रत्येकाच्या संसारात काहीतरी कमी पडतच महाराज. तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितलाय, काय करूची दातारा काही न पुरे संसार. गरीब असू द्या, लक्षाधीश असू द्या, कोट्याधीश असू द्या, त्याच्या संसारात कमी पडतोच. त्याला वाटायला लागलं आपल्या वाडवडिलांनी हंडे पुरले होते, कुठून तो बुद्धी आठवली आपल्याला. धर्मराजाने राजकोषात ठेवले, चला मागून घेऊ. दोघे धुणकून आले आणि दोघे हंडे माझे म्हणून भांडायला लागले. धर्मराज विचार करतात, एका काळात हे हंडे माझे नाही म्हणत होते आणि आता हंडे माझे म्हणतात. कलियुगाला सुरुवात झाली. काळ बदलतो माणसाला, कारण काळाचा परिणाम माणसावर होतो. असा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे, माणूस काळामध्ये बदल घडवतो. कसा बदल घडवतो तो बरं तेच सांगता. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. देवाच्या चिंतनाने जो आपला काळ जातो तो धन्य धन्य श्रेष्ठ आहे. त्याच्या इतका मोठा काळ नाही ना. काळ सारावा चिंतने पण त्या वेळेस सार्थक करण्याकरता भगवंताचं चिंतन करत करत राहू. तुकोबारा म्हणतात, चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. पदरात पडणारा काळ तेवढाच आहे महाराज. ज्या काळात आपण भगवंताचं चिंतन करतो किंवा दर्शनाला जाऊ म्हणा, कीर्तन ऐकू म्हणा, भजन करू, नाम जप करू, पूजा करू, हा सगळा काळ चांगला तेव्हाच होतो जेव्हा त्या काळात भगवंताचं आपल्याकडे चिंतन म्हणतो. चिंतन हे चित्ताने करायचं असतं, मनन हे मननाने करायचं असतं, विचार हा बुद्धीने करायचा असतो. तेव्हा चिंतन करण्याकरता मात्र आपलं चित्त आपल्या ताब्यात लागतं. आणि ज्या आपल्या चित्तावर आपण ताबा मिळवला त्यावेळेला जो काळ जातो तो काळ, त्या काळात आपल्या आयुष्याची गणना नाही. यमसांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी दिली.
सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही, कथेची वेळेची आज्ञा नाही, कथेची वेळेची आज्ञा नाही. जगाचे सिद्धार्थ महाराज, भगवंताच्या चिंतनामध्ये आपण राहणं फार अत्यंत आवश्यक आहे. कारण परमात्म्याच्या बाबतीमध्ये कृतीनं तो मिळत नाही. भगवान परमात्म्याची प्रसन्नता मिळवायची आहे, फक्त त्याचे चिंतनाने मिळवायचे. देव मिळवायचा नाही, आपण देव स्वरूप आहे, फक्त विसर पडलाय, तो विसर घालवायचा आहे. भगवद्गीता एवढी भगवंताने 88 सांगितली कुरुक्षेत्रावर. शेवटी अर्जुनाची परीक्षा घेतली. 2 गोष्टीची परीक्षा घेतली, एक ज्ञानाची आणि दुसरी प्रेमाची. खरं प्रेम आहे का खोटं प्रेम आहे परीक्षेशिवाय कळत नाही. आणि किती ज्ञान झालंय हे परीक्षेशिवाय कळत नाही. आता अलीकडे शाळेमध्ये परीक्षा झाल्यानंतर 100 पैकी किती मार्कावर पास करतात? 35%. म्हणजे 35% ज्ञान आणि 65% ज्ञान जास्त का अज्ञान जास्त? कमाल आहे बाबा, पास करतात कोण? आम्ही आळंदीला कमीत कमी 50% मार्क असले तर पुढे घेतो, नाही तर घेत नाही त्याला. अरे कमीत कमी अर्ध तरी ज्ञान पाहिजे. सगळ्याचा माझा मुद्दा असा की ज्ञानाची परीक्षा लागते आणि प्रेमाची परीक्षा लागते. तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपलं जे चिंतन चालू आहे ते चिंतन किती घडलंय आणि किती शिल्लक राहिलंय आपल्याकडे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. करणं वेगळं आणि सांभाळणे वेगळं. मला हा विषय सांगण्याकरता कमीत कमी 2 तास पाहिजे. आपण जे सत्कर्म करतो ते शेवटपर्यंत टिकण्याकरता काय काय दक्षता घ्यावी लागते, फार मोठा विषय आहे. साधी गोष्ट आहे. आपण पूजा केली, भजन केलंय, जप केला, कीर्तन ऐकलंय, जागा सोडत असताना खाली हात लावून दर्शन घ्यावं. जर हे नाही घेतलं तर इंद्रादी देवता सूक्ष्म रूपात आपल्या भोवती असतात आणि आपण 2 तासाचं केलेलं पुण्य ती घेऊन घेतात. आपण निष्काम कर्मयोगी, पदरात काहीच राहत नाही. फार मोठा विषय हा. सांगण्याचा माझा मुद्दा असा, भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर तो काळ धन्य धन्य काळ, पण तो आपल्या पदरात पडणारा काळ आहे. एक प्रसंग सांगतो. एक संन्यासी लवकरच संन्यास घेतलेला होता आणि संन्यासाला शेवटी आमच्या वैकुंठवासी बरोबर मामासाहेब म्हणायचे, तू का म्हणे संन्यासी आणि माध्यानासी गात्यात नाही, पण एक खरे म्हणायचे. एक संन्यासी भूक लागलेली होती आणि गावातून एका चाललेली होती. जात असताना एका घराची एक सून योगाने दाराजवळ आलेली होती. चेहरा पाहिला, भुकेले चेहरे ताबडतोब ओळख येतात. पाहिलं, अरे याला भूक लागली. आपल्या देशामध्ये 4 ठिकाणी देव पाण्याची आज्ञा वेदाने केलेली. पहिला देव कुठं पाहायचा? मातृदेवो भव, आईच्या ठिकाणी. दुसरा देव पितृदेवो भव, वडिलाच्या ठिकाणी. तिसरा देव आचार्य देवो भव, गुरुजीच्या ठिकाणी. आणि चौथा देव अतिथी देवो भव, अतिथीच्या ठिकाणी. एक काळ असा होता आपल्या देशात, स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने बाहेरच्या दरवाजावर उभं राहायचं. गाईची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा उभं राहायचं आणि अपरिचित मनुष्य आला की त्याला घरात घ्यायचं आणि त्याला जीव घालायचं. अतिथी देवो भव. संन्याशी बोला भूक लागली होती, चेहरा पडलेला होता आणि ती घरातली सून योगाने दारावर आली होती. पाहिले, महाराज या, तुम्हाला भूक लागली होती, जीव घालतो. संन्याशी बोला जेवणच पाहिजे होतं. घरात सासू बाहेर गेली होती आणि सासरा आत खोलीमध्ये विश्रांती घेत होता. संन्याशी बोलावून आणि ती सून त्याला वाढू लागली. सहजासहजी त्या संन्याशी बोलाने विचारलं त्या सुनीने, बाईसाहेब
तुमचं वय काय सांगितलं? माझं वय 5 वर्षाचं आहे. बर, तुमच्या मालकाचं वय 1 वर्षाचं आहे. सासूबाईचं वय 6 महिन्याचं आहे. आणि सासऱ्याचं वय अजून जन्मलेच नाही. सासरा ऐकत होता मधून. काय प्रकार आपल्या समोरचे डोकं बिघडलं का काय? काय उत्तर देते? संन्याशीबाचं जेवण झालं, संन्याशीबा बाहेर गेल्यानंतर सासरा आला, खूप रावला. काय ग, काय सांगतेस तू? तुझं वय किती सांगितलंस? 5 वर्षाचं. कसं काय? अहो, वय आहे 26 वर्षाचं वय, पण 5 वर्षापासून गळ्यात तुळशीची माळ घातली आणि देवाच्या मार्गाला लागली, तेवढंच माझ्या जमीत आहे. बाकी समजा मालकाला आग्रह करून कसा तरी आग्रह केला आणि त्याने 1 वर्षापूर्वी माळ घातली, पण त्यांचं वय 1 वर्षाच. सासूबाईने आग्रह करून कसं तरी ते मान्य केलं. 6 महिन्यापूर्वी माळ घातली आणि परमार्थाला लागली, पण त्यांचं वय 6 महिने. तुम्हाला कितीतरी विनंती केली, तुम्ही अजून ऐकतच नाही. तुम्ही अजून जन्मालाच आले नाही. भगवान परमात्माचं चिंतन करतो, त्या चिंतनात जाणारा काळ फार श्रेष्ठ काळ आहे. तो खूप बरा आहे, त्याला धन्य धन्य काळ. धन्य शब्द अतिश्रेष्ठ शब्द संपले तेव्हा शेवटचा शब्द धन्य असतो, किंवा अत्यंत निकृष्ट अवस्था त्यावेळेला धन्य शब्द वापरला जातो. त्याच्या पुढे शब्दच नाही. एका मुलाने 10वी शाळा सोडली होती. अनेक त्याचा इथे चिंतक भेटले. का रे बाबा, का शाळा सोडली? काय करू म्हटलं, लक्षातच राहत नाही. श्रोत्यामध्ये असे प्रकार असतात. बुद्धीमध्ये 2 प्रकार आहेत, मेधा आणि स्मृती. मेधा म्हणजे किती अवघड सांगा कळतं, स्मृती लक्षातच राहत नाही. बऱ्याच वेळा असं होतं, कीर्तन संपल्यानंतर श्रोते घरी जातात आणि घरचे विचारतात, कीर्तन संपलं का? हो. कोणता अभंग होता? तो घरच्याला विचारतो, कीर्तनाला अभंग असतो का? मग काय श्लोक असतो? लक्षातच राहत नाही. विचारा बाबा, काही प्रयोग केले का? वैद्यनाथाचे शंखपुष्पी नावाचं औषध आहे, ते बुद्धीला सहाय्य करणार. भरपूर बाटल्या खाल्ल्या. वेखंड नावाची वस्तू सोबतीसारखी असते, तिखट असतं, बुद्धी तीव्र करतात. भरपूर खाल्लं, पथ्य पाळलं. ज्याला बुद्धीचं काम आहे त्याने उडदाची भाकर कधीच खाऊ नये, पापड सुद्धा खाऊ नये, बुद्धी भ्रष्ट करतात. आणि तोंडलं म्हणतात काही भागात त्याला कोंडुळं म्हणतात. चिकट आकुड असतं. सत्य प्रज्ञा हरी तुंडी, लवकर बुद्धी नष्ट करतं, खाऊ नये. आणि हे सगळं करून पाहिजे म्हटलं. नियम पाळले, वस्तू खाल्ल्या पण बुद्धीत फरक पडत नाही. तो हितचिंतक म्हणाला, आता तुला एक उपाय सांगतो. बुद्धी रात्री देता भगवान गणपती आहे. सकाळी उठल्यानंतर हातात माळ घ्यायची आणि 11 माळा ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचं. नक्की सुधारणा होईल. ठीक आहे म्हटलं. 6 महिने गेले, दोघांची झाली भेट. हे तर चिंतकाने विचारलं, का रे पडला का बुद्धी फरक? म्हणजे नाही. मी सांगितलेला उपाय केला का? म्हणजे नाही. विश्वास नाही का? आहे. मग काय अडचण आहे? अडचण एक आहे, सकाळी उठल्यानंतर गणपतीचं स्मरण करावं. हे स्मरणात राहण्याकरता काय करावं? धन्य तुझी बुद्धी. अति खाली अति श्रेष्ठ धन्य शब्द वापरला जातो. तो खूप बरा धन्य धन्य 2दा शब्द वापरतात. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आता चिंतन काय ना, आपलं वेळ होतच आलेला आहे, थोडक्यात सांगतो. पहिला चरण जरी सांगितलं तरी भरपूर झालं. चिंतन कशाला म्हणतात? मनाने सारखा अशा प्रकारच्या वृत्तीमध्ये येत राहणं, त्याचं नाव आहे चिंतन. चिंतनाची 4 प्रकार आहेत. स्वरूप चिंतन, गुणचिंतन, लीला चिंतन आणि नामचिंतन. 4 प्रकार. परमात्मा कसा आहे त्या सगळ्या उपाधीला विरहित येतो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काय संसार
परमात्मा शुद्ध स्वरूपात जर पाहिलं, वेद सांगतात वेगान ब्रह्मणोरूपी मूर्तंचे वा मूर्तंचे. देवाची दोन रूप आहेत, एक अमूर्त रूप आहे आणि दुसरं मूर्त रूप आहे. हे देवाच्या अमूर्त रूपाचं चिंतन करणं. अशब्दन स्पर्शन रूपमव्यय तथा रसन रूप गंधवच्छय रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया. हे भगवंताचं चिंतन आहे, रूप चिंतन आहे. गुणचिंतन, गुण गावी नावडे रेशिमाची सर्व जोडी, ते गुणचिंतन आहे. लीला चिंतन, आपण काल्याच्या कीर्तनात ते ऐकतात ते लीला चिंतन आहे. आणि चौथा आहे नामचिंतन. भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करायचं, कारण परमात्म्याच्या नामाच्या चिंतनामध्ये फार मोठं साध्य. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सकळ साधनाची सार भव सिंधू उतरी पार. काही जरी झालं तरी भगवंताचं चिंतन, नामचिंतन आणि स्वरूप चिंतन. एखादा फोटो भगवंताचा आपल्याला मनाला जो आवडतो तो घ्यावा, पुढे ठेवावा आणि नाम चिंतन करत करत त्या फोटोकडे बघावं. नामचिंतन आहे. आणि नामचिंतन असा प्रकार आहे की आपण प्रपंचात असताना सुद्धा आसोनी संसारी शास्त्र असोनी संसारी जीवे वेग करी वेद शास्त्र उभारी असं आहे. करावे चिंतन तेच बरे न भेटू. तेव्हा भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता आमका वेळ पाहिजे असं काही नाही. मला चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. संध्या करायची आहे, विशिष्ट काळ लागतो. कधी संध्या करता येत नाही मला. दिवस संपलाय, रात्र सुरू होते, सुषुम्ना काळ सुरू होतो. तुम्ही उद्या बघा हातच्या कारणाला असा कशाला. आता कोणाचा डावा नागपुडी तरी चालू असेल किंवा उजवी तरी चालू असेल, पण संधी काळात दोन्ही नागपुड्या बरोबर चालतात. त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. दिवस संपलाय, रात्र सुरू होते, असा जो संधी काळ आहे त्यावेळेला दोन्ही नागपुड्या बरोबर चालतात. सुषुम्ना काळ म्हणतात. तो काळ फार पवित्र असतो. काळाकाळात बदलतो. आपल्या ग्रहणामध्ये पुरस्चरण काळ असतो. कसला असतो पुरस्चरण काळ? पंचांगामध्ये चंद्रग्रहण असू द्या किंवा सूर्यग्रहण असू द्या, स्पर्श आणि मोक्ष असा जो मधला काळ आहे पुरस्चरण काळ. त्या काळाचा महिमा असा आहे. आता सध्या तर अधिक महिना आहे. अमावस्येच्या नंतर एक वेळेला राम म्हटल्यानंतर ती ताकद प्राप्त होती. पुरस्चरण काळात एक वेळा राम म्हटल्यानंतर 1000 पटीची ताकद तयार होते. त्याला पुरस्चरण काळ म्हणतात. तेव्हा पुरस्चरण काळ, अधिक महिन्यातला काळ, या काळात अशा प्रकारचा प्रकार घडत असतो. तो काळ माणसाला घडवत असतो. याच्याकरता महाराज म्हणतात देवाचं चिंतन करावं. चिंतने सरे तो. कोणी म्हणलं आम्हाला प्रपंच आहे, आम्ही प्रपंच करत असताना कसं करावं? त्याचं उत्तर असं आहे महाराज, एक अभ्यास आहे. त्या अभ्यासाच्या द्वारा माणसाला एका वेळेला 2 कामं करता येतात. मी असे पाहिलेत माणसं सुंदर मृदंग वाजवतात आणि सुंदर गायन करतात. गायन करत असताना स्वर चुकत नाही आणि मृदंग वाजवत असताना ताल चुकत नाही. एका वेळेला 2 काम. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नारायण शास्त्री वाबगावकर होऊन गेले. दशावधानी होते. दशावधानी 10 माणसांनी समोर बसायचं आणि 10 जणांनी एकाच वेळेला प्रश्न विचारायचा, वेगळा वेगळा. मग त्यांनी 10 जणांनी काय काय प्रश्न विचारायला सांगायचं.
एकाने भूगोलातला, एकाने इतिहासातला, एकाने भाषेतला, एकाने गणितातला, असं सांगायचे. दशावतार नाथ महाराजांनी दृष्टांत सांगितला. पाण्या निघाली गुजरी, चित्त ठेविली दो घागरी, चाले मोकळ्या पदरी परी लक्ष देते. पाण्याची टंचाई, भांड्यावर भांड पाण्याचं भरून चालतात महिला, पण आपल्या मैत्रिणीला बोलत चालतात, पण बोलत असताना मात्र वर्षे भांड्यावर लक्ष असतं. जसं गोपी गोकुळामध्ये आपल्या घरचं काम करत असताना भगवंताचं चिंतन करत होत्या. दंत धावनाचा मुखा माझे हात, वाद्य वाजते नायके जनमात, करे श्रवण कृष्ण वेद, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथो, एकी असतील घरी चित्त तया असे. एक का वेळा दोन काम करण्याचा अभ्यास करावा लागतो परमार्थात. विश्वमाऊली ज्ञानोबारांचं अखंड भगवंताचं चिंतन आहे समाधीमध्ये, पण ज्ञानोबारा म्हणतात सहन नाही झालं ते ज्ञानदेवी अभ्यास मोठा, अभ्यास केला पाहिजे. तसं एका वेळेला दोन काम करण्याचा अभ्यास. आता माता भगिनी स्वयंपाक करतात, फार संधी महाराजांना भगवंताचं नामचिंतन करत करता करता जर भाजी शिजवली काही करपल का, पोळी लाटली हे बिघडल का, भाजली बिघडल का, फायदा असं होईल महाराज. भगवंताचं नामचिंतन करता करता जर स्वयंपाक केला त्याच्यावर संस्कार होतो आणि खाणाऱ्या माणसामध्ये सत्वगुण वाढत राहतो. आपण सुद्धा आपलं कार्य करत असताना आले भागात हे करीतो, तुझे नाम उच्चारितो. आपल्या महाराष्ट्राच्या सर्व संतांनी, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताबाई, 4 संत जर सोडले, उंच नीच काही नेणे भगवंत अभंग पहा. प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्याला कर्तव्य पार पडत पडत भगवंताचं चिंतन केलं. चांगला सांगायचा मुद्दाचा महाराज सांगतात, चिंतने सरी तो धन्य धन्य काळ. का बरं? सकळ मंगळ मंगळाचे. मंगळ कशाला म्हणतात? ज्याच्यात अनुकूलता असते त्याला म्हणतात मंगळ. संसारातल्या मंगळाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाला लिहितात, मंगळाची अंकुरी सेवेचे अवंगळाची पडे पोरी, मृत्यू उदराची परिवारी गर्भ दिवशी. संसारातलं मंगळ वेगळं आहे आणि परमार्थातलं मंगळ वेगळं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये मंगळ इतकं होतं महाराज. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुख करण्याची ताकद भगवंताच्या चिंतनामध्ये. उदाहरण सांगतो, मेवाडच्या राजघराण्यामध्ये एक मुलगी जन्मला, तिचे नाव होते मीराबाई. एक साधू महाराज चातुर्मास राहण्याकरता आले आणि साधू महाराजांची सगळी सेवा मीराबाईकडे देऊन टाकली. मीराबाईने स्नान घालायचं, कपडे धुवायचे, भोजन खाऊ घालायचं, देवाची पूजा करत असताना मांडी घालून बसायचं आणि पूजा पाहिजे. साधू महाराजांच्याकडे पांढऱ्या रंगाची भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. मूर्ती पाहत मीराबाई बसायच्या. असा एक नियम, ज्याची अधिक सवय लागली त्याच्यावर प्रेम निर्माण होतं. उदाहरण पुन्हा सांगतो वाक्य, ज्याची अधिक सवय लागली त्याच्यावर प्रेम निर्माण होतं. उदाहरणार्थ तंबाखू. आता इथं कोणी खात नाही, सांगायला हरकत नाही, आणि खात असाल तर आज संकल्प करा, आजपासून खाणार नाही. तंबाखू खातामध्ये कॅन्सरला चघळताय. सेवी भांग आपलं तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती माझी. सगळं समाज मुद्दा खाण्यात पुन्हा त्याला ती वाईट वाटतच नाही महाराज. ज्याशी अधिक सहवास घडला त्याच्यात प्रेम निर्माण होतं. मीराबाईचं प्रेम कृष्ण मूर्तीमध्ये निर्माण झालं.
चातुर्मास संपला, साधू महाराज निघाले. मीराबाईने विनंती केली, महाराज तेवढी मूर्ती मला द्या. साधू महाराज म्हटले, बाळा अगं हे तर माझं भांडवल आहे. एखाद्या वेळेला माणूस नफा देईल पण भांडवल नाही का? ते भांडवल आहे माझं, नाही देणार तुला. साधू महाराज निघून गेले. पहिला मुक्काम साधू महाराज विश्रांती करता झोपले. ती मूर्ती आली स्वप्नात. महाराज उठा, मला त्या मीराला देऊन टाका. 3 वेळेला दृष्टांत झाला. साधू महाराज परत आले. सांगितले, मीराबाई ही मूर्तीची आज्ञा आहे, घेऊन आलो, घे. मीराबाईने ती मूर्ती देवावर ठेवायची. हातात एक तारा घ्यायचा आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अखंड चिंतन करायचं. करता करता प्रेम निर्माण झालं. प्रेमाचा प्रवाह. पायात घुंगर बांधायची आणि मीराबाईने नाचत नाचत भगवंताचं चिंतन करायचं. बघ, घुंगर बांध करण्याची अभंग प्रसिद्ध प्रकार असा होता. मीराबाईंच्या नामचिंतनाला सामान्य माणसाच्या हृदयावर आकर्षण निर्माण होतं. असा प्रकार आहे. ज्याची वाणी पिकलेली असते त्याच्या वाणीला समाज चिटकतो. आपल्या संप्रदायामध्ये वैकुंठवासी पूर्णांगुरु मंगळ स्वामी महाराज यांची वाणी पिकलेली होती. पिकलेली वाचा रामनाम. पंढरपूरला मठात पहाटे काकडाचं भजन करायचे. स्वतः विना घ्यायचा आणि काकडाचं भजन करायचे. आलेला माणूस जाणारच नाही. विशेष त्या काळात संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही 2 तास अगोदर बसायचा. स्वामी महाराजांनी कुठं सारेगमपदनिसा केलं नव्हतं. वाणी पिकलेली होती. आमचे वडील सांगायचे, सरळ पेठेनं नगर जिल्ह्यात तिथं स्वामी महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं. कीर्तनाचा अभंग होता, कोणी एकी बोलली नाही. आणि एक काळ असा होता, मृदंग वादक फार कमी होती महाराज, फार कमी, भेटतच नव्हते. आता मृदंग वादकाचे खांदे बलट चालू आहे. त्याला थोडा वेळ, त्याला थोडा वेळ, त्याला थोडा वेळ, खांदे बलट चालू आहे. फक्त सध्या कीर्तनकाराचे खांदे बलट नाही, अजून सुरू झाली नाही. मृदंग वादक नव्हता. स्वामी महाराजांनी मृदंग गळ्यात घेतला. कीर्तनही करायचं, मृदंगही वाजवायचा. कीर्तन किती तास चाललं? 8 तास. टाळकऱ्यांना कळालं नाही आणि श्रोत्यांनाही कळालं नाही. वाणी पिकलेली होती. आम्ही 5-10 मिनिटं लांबवलं होतो. काय गुवानच सराफ लांबवले, माणसं हात झळकतात. वाणी पिकलेली होती आणि लोक येऊन पाहायचे. त्या भजनामध्ये मीराबाईच्या भजनात लोक रंगून जायचे. बाप मात्र विचार करायचा, माझी खानदानी मुलगी आहे आणि समाजामध्ये नाचते आहे, चांगलं नाही, कुणी भ्रष्ट होऊ. त्याच्याकरता पुन्हा पुन्हा सांगायचा बाप. पण मीराबाई ऐकत नव्हत्या. शेवटी राजाला वाटलं आपलं कुलभ्रष्ट होऊ नये, मुलगी नसली बरी. विश्वास आपल्याला मागवला आणि मीराबाईच्या हातात दिला जाईल, जा तुझ्या मीराला देऊन टाका. किती संकट पडलं असेल मौलीला. एका बाजूला जीवन स्वामी पती आहे, तो दुसऱ्या बाजूला पुढचा गोळा आहे. विष द्यावं तर तो मरतोय, न द्यावं तर पतीच्या आज्ञेची भंग होते. विचार केला, पहिला पती का पहिला मीरा? पहिला पती आहे. आणि मग तो प्याला मीराबाईला पिण्याकरता दिला. पिल्यानंतर मीराबाईने हसत पिबत मीरा हसी रे, बघ घुंगर बांध कर नाची. घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा नाची रे. राजा जी विष का प्याला, राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा ने भेजा. मीरा पीबत आसी रे, घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा नाची. पायात घुंगर बांधून नाचाचं विष प्याल्या, पण परिणाम झाला नाही. कारण सगळं मंगळ मंगळाचे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सगळं मंगळ मंगळाचे. असा चिंतन करणारा जो हरिदास आहे
त्याच्यात काय बदल होतो अभंगाचे दुसरे चरण संसार सिंधू नाही हरिदास संसार सिंधू नाही हरिदास विठोबार थोमाई चिंतने सरी तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे भगवंताचे चिंतनानं आणि काळ जातो तो धन्य काळ. एक थोडासा छोटासा प्रश्न सांगतो याच्यावर. माणसाला चिंतन केव्हा घडतं? आठवण होण्याकरता मागे घटना घडावी लागते. घटना घडल्यानंतर मग आठवण होते. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. अभिज्ञा प्रत्यक्ष, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि स्मृती प्रत्यक्ष. अभिज्ञा प्रत्यक्ष एखादी व्यक्ती पहिल्यांदा पाहिली, अभिज्ञा प्रत्यक्ष. आणि 30 व्यक्ती पुन्हा 1 महिन्यानं पाहिली, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. आणि
प्रत्यक्ष पाहिली नाही, स्मृती प्रत्यक्ष आठवून झाली, त्याला स्मृती प्रत्यक्ष म्हणतात. आता सांगू का नको? किती वर्ष झाली मला आठवत नाही, वाडे गावांच्या अलीकडे पहाटेच्या वेळेला आमच्या गाडीचा अपघात झाला होता. मला 9वा अपघात येतो, 9वा. मी गमतीने म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाची झाली, 9वा अपघात तो. आमच्या ड्रायव्हरची समोरून येणाऱ्या कंटेनरच्या तोंडावर जाऊन आदळला. स्टेअरिंग छातीत दिलं, फासळ्या तुटल्या, कपाळ फुटलं. भगवंताच्या दयेने मला काटामोडी व्यवस्था झाली नाही. कसं तरी गाडीला लाथ मारली, गाडी चिपटी झाली होती. बाहेर आलो, अनेकांना विनंती करत होतो, बाबा मला शिरूरला आमच्या ड्रायव्हरला घेऊन चला, त्याची गंभीर प्रकृती आहे. कोणी येत नव्हतं. अखेर नानांचा फोन होता आणि रेंज होते. नानाला फोन केल्यानंतर नाना 4 वाजता गाडी घेऊन आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरने सांगितलं धोक्याच्या बाहेर आहे, त्याची सगळी व्यवस्था केली. या आठवण विसरेल का नाना? नाही विसरणार. काही गोष्टी माणसाला विसरत नाही का? घटना झालेली असते, झालेल्या घटना माणूस विसरत नाही. आता परमात्मा आपण पाहिलं का? आणि मग पाहिलं नाही, मग चिंतन कसं होईल त्याचं? फार महत्वाचा विषय आहे. त्याचं उत्तर असं आहे, वेदशास्त्र आणि संत जे सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा. संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. भगवान परमात्मा कसा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजी, तेथे माझी हरी वृत्ती. हे कोणी सांगितलंय? तुकोबरांनी सांगितलंय. बरवाहो हरी बरवाहो नामदेव सांगतात. जे संतांना अनुभव आला आणि त्याने जो शब्दात मांडला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि ठेवल्यानंतर त्याचं चिंतन करायचं. त्याचा परिणाम संसार सिंधू नाही हरिदासा. हरिदास म्हणजे भगवंताचं चिंतन करणारा. संसाराचा धोका नाही आणि त्रास नाही. का नाही याचं कारण आहे, भगवान परमात्मा तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या निठा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवा. बहुसागर तरता कार्य करीत तसा चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवली. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात स्वतः भगवान म्हणतात, तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरा, भवामी नशिरात पावत मय्या वेशित चेतसा. भक्ताच्या जीवनामध्ये दुःख येतात पण कळत नाही, हा महत्वाचा प्रश्न. गर्भवास कैसा नेणं, तिथे दुःख येणं वेगळं आणि कळणं वेगळं. उदाहरण सांगतो, एखाद्या ऑपरेशन थिएटर मध्ये एखाद्या रोग्याला घेऊन जातात आणि त्याचं अंग ऑपरेशन करण्याकरता चिरतात, पण चिरलेलं कळतं का? त्याला नाही कळत. का? क्लोरोफॉर्म दिलेलं असतं, भूल दिलेलं असतं. त्या भुलीमुळे त्याला कळत नाही ते दुःख. तसं भगवंताच्या नामचिंतनाची, आता कनिष्ठ शब्द म्हणा, त्या नामचिंतनाची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या द्वारा दुःख कळतच नाही मला. दुःख ते कैसे नाही स्वप्नास, झोपते मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आमापाशी सुखी राहिलासे प्रेमाशिया. असं अपवाद होतो. त्याच्याकरता संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेणे तिथे. बरं अनुभव कसा असतो? 3ऱ्या चरणात सांगतात, जलवन ऐसे कृपेच्या सागरे, दाटला आभारे पांडुरंग. जिकडं पाहू तिकडं भगवान परमात्मा दिसतो. अनंत रूपे अनंत वेश, भगवंताचं स्वरूप व्यापक दिसतं महाराज. नामदेव महाराज, भगवान परमात्माने कुत्र्याचं रूप धारण केलं. नामदेव महाराजांनी स्वयंपाक तयार केला होता, चपात्याची सवड बसली होती आणि भगवंताने कुत्र्याच्या रूपाने एक चपाती उचलली आणि पडायली. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन मागे लागले. देवा
पोट दुखल रे तुझं, तुपाबरोबर खा. का? कुत्रा नाही, प्रत्यक्षात परमात्मा. पश्चान शोभन स्पर्शान जगरण आशनम गच्छन सपान शोषण प्रलपान विसर्जन गणनम उन्मेषण निमिषण नव्हे. सगळे कार्य करत असताना भगवान परमात्म्याचं रूप दिसतं. म्हणून याच्या करता जनवनायसे कृपेच्या सागरी दाटला आभारे पांडुरंग. परमात्मा सुद्धा त्या भक्ताच्या सेवेमुळे आणि भारीत होतो. छोटा प्रसंग सांगून जातो, वेळ झालेली आहे. भामदास महाराज पंढरी शिवारी करत होते. पावसाळ्याचे दिवस, गावात प्रवेश आणि आकाशातून थेंब तुटायला. मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून जाऊ. एक दार उघडं होतं, आत गेली. घर मालक समोर दिसला. तुमच्या घरात मोकळ्या ठिकाणी मला जागा देता का? रात्रभर पाऊस येऊ लागला. मालक भाविक होता, महाराज जागा दिली. अंतरून पाहिजे, काय असेल ते देतो. काही तुमचं नको, मला फक्त माझं मी जागा द्या. महाराज थांबले. त्या घरच्या मालक आणि मालकींचं जेवण झालं. रात्री शिवाय महाराजाच्या जवळ थोडं बसू म्हणून बसली. सांगायला लागले, महाराज आम्ही भाग्यवान आहोत, चांगल्या कुळात जन्मलो, भरपूर श्रीमंती, नोकर चाकर दासी सगळं काही अनुकूल आहे. काय करावं महाराज, वंशाला दिवा लावण्याकरता मुलगाच नाही. खेदाने बोलली. भांडतात माणस म्हणता म्हणता होईल की म्हटलं, होईल की. महाराज पंढरपूरला पोचले. एरवी आतापर्यंत भांडणात महाराजांनी गाभारात पाय टाकला की पांडुरंगाची मान खाली झुकायची. या वेळेला मात्र ताट. भांडदास महाराज विचार करतात, आतापर्यंत ताटमान कधी पाहिलेलं, यावेळेला ताटमान का बरं? दर्शन घेऊन विचारलं पांडुरंगा, बदल तुमच्यात आहे का माझ्यात आहे? भांडदास महाराजांनी सांगितलं, पांडुरंगाने सांगितलं, महाराज आतापर्यंत तुम्ही एवढी सेवा केली, काही मागितलं नाही. त्या सेवेचं ओझं झालं होतं डोक्यावर, म्हणून तुम्ही गाभाऱ्यात आलं की माझी मान खाली दबायची. आता कमी झालं ओझं. कसं काय? अहो, ज्या घरी तुम्ही मुक्कामाला थांबले होते ना, त्या पती पत्नीच्या आयुष्यात मूलबाळ नव्हतं. तुम्ही होईल की म्हटलात, तुमचं पुण्य ओझं कमी झालं, ओझं उतरलं. आता त्याला मूलबाळ होणार. म्हणून आपल्या परमार्थात वारकरी संप्रदायामध्ये आशीर्वाद देण्याची पद्धत नाही. माझ्या मुखा वाटा नवे हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा, सुखाचा विभाग कथन दुःखाचे दोही मुळे त्याशी दिली. दिलीचा देवाच्या क्षय मागेला तपाचा, क्षय मागेला तपाचा, क्षय मागेला तपाचा. प्रपंच आपली वस्तू मिळेल असा आशीर्वाद देऊ नये. कमीत कमी परमार्थ करणारा ते देऊ नये. त्यातल्या त्यात आमच्या चांगले कीर्तनकाराकडे रांगा लागतात. इलेक्शनचा काळ यावा आणि उभं राहिलेले येतात, महाराज द्या आशीर्वाद. द्यावा का? नाही द्यावा. कारण तो उमेदवार जर मांसाहारी असेल, दारू पिणारा असेल, व्यभिचार कर्म करणार असेल, भ्रष्टाचारी असेल, निवडून आल्यानंतर त्याच्याकडनं जेवढं पाप होईल त्या पापात आशीर्वाद देणारा अर्धा सहभागी असेल. माझ्या मुखा वाटा नवभूषण भावे हे संतान. आणि जर अति जवळचा असला तर मग काय करावं? मग थोडस मधला मार्ग काढायचा. तर त्याने जर आशीर्वाद मागितला, काळजी करू नका, दोन्हीकडे चालतंय, काळजी करू नका, पडा अवघड मारा. आपलं परमार्थातलं पुण्य सांभाळणं फार कठीण. मी मला बोललो ना, 2 तास पाहिजे मला याला. सगळ्यात माझा मुद्दा असा की दाटला आभारे पांडुरंग, भगवान पांडुरंग परमात्मा जे होतं अशा प्रकारच्या भक्तीच्या द्वारा. आणि देव आणि भक्त यांच्यात भेद आहे का? तो बारा शेवटच्या चरणामध्ये बोलतात, देव भक्त भेद नाही, तू नामाला अशा प्रकारचे आहे. तुका
काय म्हणे देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक, तर वेगळे वेगळेपणा दाखवलेला खऱ्या अर्थानं स्वरूपाने एकच आहे का चिंतनाचा सतत अशा प्रकारचा परिणाम त्यांच्या जीवनात बदल होतो. म्हणून तो काळ त्यांनी आपला साध्य केलेला आहे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल, असं भगवंताचं चिंतन करण्यामध्ये चिंतने सेवतो धन्य धन्य काळ. आता सध्या अधिक महिना आहे आणि म्हणून असं वाटलं की या काळाला सुद्धा धन्यता आपण कशा पद्धतीने मिळते याचे चिंतन तुकोबारांच्या दृष्टिकोनातून या अभंगातून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणखी 5 मिनिटं शिल्लक आहेत. मी माझं मनोगत सांगणार आहे तेव्हा पण त्याच्या अगोदर आपल्याला जगद्गुरु तुकोबाराने किती उच्च अनुभवाच्या गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या, शब्दाच्या द्वारा आणल्या. आमची वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर म्हणायचे आपण भाग्यवान. ज्ञानोबाला तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो,
ज्ञानेश्वरी मिळाली, गाथा मिळाला, भागवत मिळाली. आपण भाग्यवान आहोत. त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळण्याकरता मात्र नामचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर चिंतने सरितो तज्ञ काळ सकळ मंगळ मंगळाची अभंगाचं तात्पर्य एकच आहे. प्रत्येक महिन्याची शिवरात्री या ठिकाणी संपन्न होते. अधिक मासातली शिवरात्र आजच्या चिंतनात आपण संपन्न करत आहात. भगवंताचं चिंतन करणं सगळ्यात मोठं शिव आहे, सगळ्यात मोठी साधन आहे. ते कसं करावं आपण मी 4 प्रकार सांगितले, पण सगळ्यात महत्वाचं चिंतन म्हणजे नामचिंतन आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे, असं नामचिंतन करता येतं. माझं की मनोगत आपल्याकडे प्रगट करणार आहे. आपण सर्व उपस्थित मंडळी भाग्यवंत आहात. तोंडावर स्तुती करण्याची वारकरी पद्धतीमध्ये परंपरा नाही, पण नाथ महाराज सांगतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशातला जन्म मिळण्याकरता मोठं भाग्य लागतं. पुरुषाचा असो, महिलाचा असो, ना किन्नराचा असो. भारतभूमी भायाम रतः, भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममाण होणे. जी भूमी ज्ञानामध्ये रममाण होते त्याचं नाव आहे भारत देश. पण एवढं का महत्व याला? एक देश प्रसुतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरम पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसांनी आपल्या देशात यावं, अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावी, अशी देशाची उंची. मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली आहे. कशावरून? पेपर वाचा, बातम्या ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, व्यभिचार. कुठं चाललं देश? कोणावर जबाबदारी? आपण सर्व उपस्थित मंडळी या दुराचारातले नाहीत, पण मी आपल्यावरच जबाबदारी टाकणार आहे. जबाबदारी अशी, पुरुष वर्गामध्ये आपण आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या घरात 5-6 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार लावण्याची जबाबदारी आपली आहे. माता भगिनीमध्ये कोणी आजी असाल, आई असाल, तुमच्यावर जबाबदारी आहे. शास्त्रकार एका ठिकाणी म्हणतात माता शत्रू पिता वैरी येन बालून पाठिता. चांगले संस्कार लावण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाने बुद्धी तीव्र होते आणि संस्काराने हृदय पवित्र होत असते. 2 पाय हवे तरच प्रगती असते. त्याच्याकरता संस्काराला फार मोठं महत्व आहे. आपण सध्या लोकशाहीमध्ये आहोत, स्वातंत्र्य काळात आहोत. बराच मोठा काळ लोटलाय, शतकोत्तर काळ लोटलाय. अशा लोकशाहीच्या काळामध्ये असताना सुद्धा झालेल्या हुकुमशाहीच्या काळात राजापैकी एकाच राजाचे पुतळे आपल्याला जागजागी बसवलेले दिसतात. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. महाराजांना बालपणात जिजाऊ मातेने चांगले संस्कार दिले, म्हणूनच शिवाजी महाराज आहे. तेवढा आदर्श राजा. कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून मालकाने महाराजांच्या करता भेट म्हणून आणली आणि म्याना उघडल्यानंतर महाराज हात करून आपला भाव प्रकट करतात. माझी आई जर तुमच्यासारखी देखणी असती तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. ही मुक्ती कोणापुढे असते? सांगण्याचा माझा मुद्दा. आज वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आहेत. मी असं म्हणेन, आज बिघडलेला समाज पैशाने सुधारणार नाही, सत्तेने सुधारणार नाही. शासन प्रशासन गुन्हा झाल्यावर येतं का गुन्हा करू नका म्हणण्याला येतं? म्हणून पैशाने समाज सुधारणार नाही, शासनाने समाज सुधारणार नाही. आज समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय समाज सुधारू शकतो. आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तन करण्याकरता जातो, आम्हाला अनुभव येतो. मला नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे. तिथं असा काही एक गड तयार झाला. त्याने असं ठरवलं की आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा आम्ही स्थापन करू. आणि याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन
आळंदीच्या संस्थेच्या नावाने रजिस्ट्री करून दिली. आम्ही त्या जमिनीचा एक नया पैसा सुद्धा आळंदीच्या संस्थेकरता वापरणार नाही, त्यांच्याकरता देणार. 10 जानेवारी मध्य प्रदेशमध्ये होतो, छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपोपूर्ती महोत्सव. असंच मनोरथ पूर्ण प्रगट केल्यानंतर एक महाराजांनी उठून सांगितलं, महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशात जो महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. दक्षिणेकडे हिमायतनगर तिथे कीर्तन सेवेकरता गेलो, 1 महिना झाला. नारायण महाराज त्यांच्याबरोबर चर्चा केली. म्हणून महाराज भविष्यातला समाज सुधारायचा असेल, आज वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. त्यांनी कबूल केलं. कर्नाटकमध्ये अमरबेटला 5 वर्षापासून संस्था सुरू आहे. गुजरातमध्ये आमच्या संस्थेचा विद्यार्थी विजय जाधव त्यांनी सुरू केलं. आणि उत्तरेकडे ऋषिकेशला विठ्ठल गंगा पूजन वारकरी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन झाले. तिथे वाटचाल चालू आहे. परदेशामध्ये सुद्धा आपल्या देशातल्या काही मंडळींनी भक्ती प्रगट केली. श्रील प्रभुपाद म्हणून होऊन गेले. त्याने हरे कृष्ण हा पंथ जगात पसरवला. आपल्या काही इस्कॉन ज्याला म्हणतात, आपल्या वारकरी संप्रदायातली काही मंडळी जातात परदेशामध्ये, तिथे आपल्या कीर्तनाचं चिंतन मांडतात. आणि त्याच्याकरता वारकरी संप्रदायाची मोठी ताकदही नाही. आमच्या तालुक्यात येरमाळा गाव आहे. येरमाळा गावचे बालाजी अमेरिकेमध्ये फ्लोरिडा प्रांत आणि टेम्पा नावाचं शहर एका संशोधन शाळेमध्ये मुख्य आहे. त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथीचं कीर्तन केलं. आणि मला म्हटले, महाराज मला असं वाटतं की तुम्हाला अमेरिकेमध्ये घेऊन जावं. मी म्हटलं, साहेब मला पंढरपूर, आळंदी, देहू याच्यापेक्षा अमेरिका मोठी वाटत नाही. बघ तुम्ही काय आहे तिथं. तुम्ही जर पांडुरंगाचं मंदिर बांधत असाल आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापन करत असाल, मग मात्र विचार करेल. 20 दिवसापूर्वी फोन आला, महाराज मंदिर बांधून तयार झाले. आता पांडुरंगाची मूर्ती कुठं आणि कशी घडवायची ही सल्ला घेण्याकरता 2 महिन्यानंतर मी भारत देशात तुमच्याकडे येतो आणि सल्ला घेऊन स्थापन आलाच प्रसंग तर आपल्यासारखी गायक मंडळी घेऊन जाऊ. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचं अस्तित्व तिथं दाखल. एका महापुरुषाची भविष्यवाणी. महाराज अमरावती जिल्हा, माधान नावाचं गाव, पाटलाच्या वंशातला जन्म, बालपणात आई स्वर्गवासी झाली. वयाच्या 2ऱ्या वर्षी देवी निघाल्या, दोन्ही डोळे गेले. सावत्राईनं मारण्याकरता विष घातलं, पण अजिबात परिणाम झाला नाही. त्यांचं नाव प्रज्ञाचक्षु समन्वय वर्षी गुलाबराव महाराज. ज्या गुलाबराव महाराजांचा 30 वर्षाचा कालखंड आणि 132 ग्रंथाची निर्मिती आहे. कसल्याही अभ्यास म्हणून नसल्या महाराज गुलाबराव महाराजांचं ते ग्रंथ वाचत असताना झाकी ते काय देतात. ज्यांची वयाच्या 2ऱ्या वर्षी डोळे गेले, कुठे शिकले असतील, कुठून बाहेर निगम काळा बोले विठ्ठल बसावे या म्हणण्याप्रमाणे त्यांचं ज्ञान त्याने एक भविष्यवाणी प्रगट केली. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण ते मधुराद्वैत संप्रदायाचे. मी ज्ञानोबांची मुलगी आहे, कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे. भावात्राचे लुगडे नेसायचे, कपाळाला कुंकू लावायचे. त्यांची भविष्यवाणी आहे की मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी. मला एवढंच आपल्याला सांगायचंय, आपण वारकरी संप्रदायामध्ये आहात, वारकरी संप्रदायाची संगती करत आहात. आज अधिक मासातली शिवरात्र याच्याकरता कीर्तनाची संधी मला रामलिंगेश्वरांच्या चरणाजवळ मिळाली. त्याच्या बाबतीमध्ये चिंतनही सगळतो धन्य काळ अभंगाचं चिंतन भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल जय